विषय मांडते माझं आवडतं व्यक्तिमत्व अर्थातच छत्रपती शिवाजी महाराज. खरं तर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला देता आली नाही तर चालतील, पण आपल्याला स्वतःला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला देता आली पाहिजे. पण मुळात प्रश्नांची उत्तरे द्यायला पहिले आपल्याला प्रश्न तर पडायला पाहिजे. आमचा प्रॉब्लेम की आम्हाला प्रश्नच पडत नाही, मग उत्तरे सापडण्याचा प्रश्नच येत नाही. छत्रपतींना सगळ्यात आधी प्रश्न पडले की एवढ्या वर्षांपासून हे लोक अन्याय अत्याचार कसा सहन करताय, हे लोक पेटून का उठत नाहीत, स्वतःच्या हक्कासाठी का लढत नाहीत. आणि छत्रपतींना उत्तर मिळालं आपल्या लोकांमध्ये आग आहे, निकाला आहे, फक्त एवढ्या गुलामीनं अन्याय अत्याचारानं त्याच्यावर राख साचली. त्या राखेला फुंकार मारण्याचं काम एकदा केलं की आजचा विस्तव समोर आल्याशिवाय राहणार नाही. बस हेच केलं शिवरायांनी. राग दूर केली आणि त्यांना निखारा दिसला. शिवरायांना माहित होतं आपलं उद्दिष्ट काही 2-4 वर्षाचं नाहीये, ते येणाऱ्या पिढ्यासाठी हे स्वराज्य उभं करायचं आहे. तर चांगली माणसे जोडावी लागतील, चांगली माणसे घडवावी लागतील. आणि काय घडवली माणसे शिवरायांनी, जी स्वराज्यासाठी मरायला तयार झाली. अहो साधं शिवजयंतीला रक्तदान करायचं ठरवलं आहे, बैठकीला येतो का असं कुणाला म्हणावं तर जाऊ नये, आपल्याला काय मिळणार आहे असं विचारणाऱ्यांची गर्दी वाढत असताना तुम्हाला आम्हाला प्रश्न पडतो की असं काय दिलं छत्रपतींनी की लोक नुसते यायला नाही तर बोलबेवर नुसते जायला नाही, मैदानात नुसते लढायला सुद्धा नाही तर मैदानात मरायला तयार झाली. काय दिलं छत्रपतींनी? आमच्याकडे हत्ती नाही पण हत्तीला लोळेल असा माणूस आहे म्हटलं फक्त शिवरायांनी. आणि कुतुबशहाच्या हत्तीसमोर लढायला उभा राहिला, ऐसा जिंका उतरला, भिडला, हत्तीला मारला म्हणून कुतुबशहाने गळ्यात मोत्याचा कंठ घातला. तो मोत्याचा कंठ परत करत ऐसाची कंक म्हणतोय, अरे असा काय पराक्रम केलाय मी, आणि पराक्रम जर केलाच असेल ना तर तुमचा हा मोत्याचा कंठ नको, आमच्या राजाच्या कौतुकाचे 2 शब्दच पुरेसे आहेत. काय म्हणावं याला? लढता लढता मरण येणे ही वेगळी गोष्ट आहे, तर लढायला नाही तर मरायला जाणं हे इतिहासानं पाहिलं. म्हणून मला असं वाटतं की तुमचं आमचं आवडतं व्यक्तिमत्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी काशीदांना माहित होतं की छत्रपतींचं रूप घेऊन आपण सिद्धी जोहरला भेटायला जात आहे. फक्त तिथं मृत्यूच आहे, पण 4-5 महिन्यांची भेट ती पन्हाळगडावरती शिवरायांशी. असं काय दिलं त्या भेटीमध्ये शिवरायांनी की छत्रपतींचा कापडं त्यांनी घातली आणि तो मरणाला भेटायला निघाला? असं काय दिलं छत्रपतींनी की तोफे आधी म्हणे बाजी की सांगा मृत्यूला, असं मृत्यूला सांगण्याचं धाडस बाजी प्रभूंनी केलं की छत्रपती जोपर्यंत विशालगडावर जात नाही, तोफांचा आवाज माझ्या कानावर येत नाही, तोपर्यंत माझा जीव घेण्याचा अधिकार मरणाला सुद्धा नाही. असं काय दिलं छत्रपतींनी की दिलर खानाच्या मोठ्या पगाराची